माझ्या अंगाला हळद लावा आई नवी माझ्या गावा माझ्या अंगाला हळद आणि मुलाकडे हळदी असतात तेव्हा तिकडे परिस्थिती वेगळी असते. आमच्या इकडे ओळी म्हणतात ना, होय ना. निर्मळ गंगेचा पाणी निर्मळ गंगेचा पाणी आणा गो रमानी आणा गो रमानी. आणि बुवांच्या हळदीच्या टायमाका एक आजी तिच्या तोंडात दात नव्हते. बुवांच्या हळदीच्या टायमा ती उभी काय म्हणता बघा. याय याय गे युगनी याय याय गे युगनी याय याय गे तिने आजीच्या हातातलं माईक काढून घेतलं आणि पोरग्या आजीत काय विचारतं बघा. तुका कसं कळलं तेव्हा ते आजी ते पोरग्यात सांगतात. हळद लावताना सगळा झाला की जो नवरा असत ते कॅबिन मध्ये कोंबणार आणि बेंजोवाली सकाळपासून कच्ची लाव टपाव कच्ची म्हणजे वाजवायची कच्ची आणि नवऱ्या मुलाला घेऊन चालले आणि सगळी काय नवीन गाणी असतील ती पेटावून सुरुवात करणार. मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले मनात गाणारे तुझ्यासाठी आले मनात गाणारे तुझ्यासाठी आले नवीन जी काय गाणी असतील मला शिकवून प्रेमावर वरलं फक्त त्या गाणं जरा थोडं बुवा म्हणजे मी तुमची चूक नाही काढत पण थोडासा मका दोन जीवांचे व्हावे मिलन मंगलया शुभ बसवल्यानंतर शेजारच्या घरात बसवतात आणि रुपवत वगैरे येऊन गेले की मग सांगणार चला नवऱ्या मुलाला घेऊन या की मग अंतरपाठ करणार बुवा डायरेक्ट गंगा ना आणि मग चालू स्वस्ती गणनायकं गजमुखं मोरेश्वरं
शेवटची मंगळाष्टक झाली की मग आमचा या कोळेकरांचा साऊंड त्या मंडपात असतो. त्यांचं गाणं चालू होतं. मंडळी जमली सारी सजलेल्या मांडवदारी, मंडळी जमली सारी सजलेल्या मांडवदारी, बोला शुभ मंगल सावधान सावधान.